Download the ZEE5 app now. झी मराठीवरील तुला पाहते रे ह्या मालिकेच्या 10 एप्रिलच्या भागात आईसाहेब सर्वांची वाट बघत असतात. ईशाचे आई बाबा विक्रांतच्या घरी येतात. विक्रांत ईशाच्या आई बाबांना भेटतो. ईशाचे बाबा त्यांना कोणत्या कारणास्तव इथे बोलवलंय असं विचारतात. तेव्हा आईसाहेब थोड्याच वेळात कळेल असं उत्तर देतात. ईशा आणि महाजन वकील येतात. आईसाहेब सर्वजण एकत्र आल्यावर त्या त्यांची संपत्ती ईशाच्या नावावर करत असल्याचं जाहीर करतात. हे ऐकून ईशाच्या आई बाबांना धक्का बसतो. ईशा आईसाहेबांजवळ जाते आणि तिला प्रॉपर्टी नको असल्याचं सांगते. आईसाहेब विक्रांतला तिची समजूत घालायला सांगतात. विक्रांत तिला समजावतो आणि तिचा हात पकडून प्रॉपर्टीच्या कागदांवर सही करायला लावणार इतक्यात ईशा स्वतःचा हात सोडवते आणि तिला सरंजामींची प्रॉपर्टी नको असल्याचं पुन्हा एकदा सांगते. ईशा ही संपत्ती राजनंदिनीची आहे आणि मी राजनंदिनी नाही, त्यामुळे ही संपत्ती जयदीपच्या नावावर व्हावी अशी इच्छा व्यक्त करते. आईसाहेब तिच्या इच्छेचा मान ठेवतात. विक्रांत तिचं कौतुक करतो. जयदीप त्याला ही प्रॉपर्टी नको असल्याचं सांगतो, मात्र ईशा त्याला समजावते. विक्रांत झेंडेंजवळ आपला संताप व्यक्त करतो. ज्यासाठी मी 25 वर्ष कष्ट केले ते सहजासहजी जाऊ देणार नाही असं सांगतो. तो रूम मध्ये येतो आणि ईशाच्या आई बाबांना ईशाशी त्याला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असल्याचं सांगतो. या मालिकेच्या आगामी भागात विक्रांत ईशाला त्याच्याविषयी तिला कोणी चुकीची माहिती सांगितली आहे का असं विचारतो. ईशा तिला समजलेलं सत्य विक्रांतला सांगणार का? विक्रांतचा भूतकाळ ईशा समोर येणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा तुला पाहते रे सोमवार ते शनिवार संध्याकाळी 8:30 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the ZEE5 app now.